हॅलो नमस्कार, मी स्नेल चॅनलवर सगळ्यांचं खूप सारं मनापासून स्वागत। तुम्हाला सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। तुम्ही सुद्धा काल सोमवारी महादेवाचं दर्शन घेतलं असेल जवळच्या महादेवाच्या मंदिरात। आम्ही खूप लकी आहोत, आम्ही धायरीमध्ये धारेश्वर मंदिराच्याच जवळ राहतो आणि इतक्या छान धार्मिक वातावरणामध्ये आम्हाला वारंवार येण्याचा लाभ मिळतो। आणि आज होता श्रावण सोमवार, तर तो दिवस नक्कीच आम्ही तिथे जाऊन दर्शन घेण्याचा होता। आणि आवर्जून अमोल घरी आल्यानंतर सगळेजण या मंदिरामध्ये गेलेलो आहोत। या मंदिराचा एक स्पेशल व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे, जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि मंदिराची माहिती मिळवू शकता। तर हे असं छानसं दर्शन झालं आहे। तुम्हालासुद्धा मी इथं व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन करवत आहे। तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। आणि माझी दोन्ही लहान बाळं आहेत, तीसुद्धा इथं दर्शनाला आलेली आहेत। तुम्हालासुद्धा छान असं आरोग्य मिळू दे परी आणि बाबू। तर छानसं दर्शन झालं आणि नंतर इथे लाईट गेली। शर्विलला तुम्ही बघू शकता खूप छान, पण त्याला खूप थंडी वाजते त्यामुळे त्याला जास्त बाहेर नेता येत नाही। पण आज श्रावणी सोमवार होता त्यामुळे त्याला आम्ही घेऊन आलो रात्रीच्या वेळी। तर अशा पद्धतीनं हे वातावरण होतं। जत्रेचं स्वरूप तुम्हाला इथं बघायला मिळत असेल, कारण श्रावण सोमवार असेल, महाशिवरात्री असेल किंवा इतर सोमवारी असं इथे आठवडी बाजारसुद्धा असतोच। जर तुम्ही पुण्यातून धायरीमध्ये राहत असाल तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल इथलं वातावरण। तर हे असं आहे। आणि त्याच्यानंतर आम्हाला गडबड होती, ती होती पूजेला आणि वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला जाण्याची। सत्यनारायणाची पूजा आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम इथे होता, गेलेलो आहोत। तर इथे परी रमलेली आहे सगळ्यांच्या सोबत, तिला कोणाची ओळख वगैरे लागत नाही। सगळ्यांना ती अगदी मनमिळाऊ स्वभावाची असल्यासारखी सगळ्यांकडे जाते आणि खूप छान एन्जॉय करते। आणि स्वतःच्या हाताने जेवायला सुद्धा तिला भरपूर आवडतं। तर हे सुंदर क्षण मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत। असेच छोटे मोठे व्लॉग बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।